आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणूक कधी होणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे। अजित पवार म्हणाले की महापालिकेनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होतील। 50%च्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आधी होईल। बुधवार 7 किंवा 8 या दरम्यान निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे। तर विदर्भ आणि इतर भागातील 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। 50%च्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात, महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला लागताच लगेच जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून या निवडणुका होतील। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोलीचा समावेश आहे।